शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजपासून पुन्हा एकदा मोठी अपडेट आणि खुशखबर असणार आहे। कारण राज्यातील शेतकऱ्यांना आजपासून पुन्हा एकदा कर्जमुक्ती मिळणार आहे आणि त्यांचा सातबारा कोरा होणार आहे। यामध्ये कोणते शेतकरी आहेत की ज्यांना कर्जमाफी मिळणार आहे? आपण पाहिलं होतं की मागील आठवड्यामध्येच आपले कृषी मंत्री आणि सहकार मंत्री यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की येणाऱ्या सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामधील कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासूनच पैसे जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 5028 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून यामध्ये बऱ्याच बँका आहेत किंवा अनेक सोसायट्यांमधून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं नील बाकीचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलं आहे। म्हणजे की त्यांच्या सातबाऱ्यावरचा बोजा देखील संपूर्णपणे कमी करण्यात आलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता नवीन कर्ज वाटपासाठी देखील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। परंतु राज्यातील अनेक शेतकरी असे होते की ज्यांचे पहिल्या यादीमध्ये नाव आले, त्यांनी त्यांची ई-केवायसी ची प्रक्रिया देखील पूर्ण केली, परंतु त्यांचे कर्जमाफीची किंवा कर्जमुक्तीची जी रक्कम होती ती रक्कम मात्र अद्याप जमा करण्यात आली नव्हती आणि राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये केवळ पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं होतं की 6 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी सातबारा कोरा झाला होता आणि आता आज आणि उद्या राज्यातील या शेतकऱ्यांना म्हणजेच की 6.5 ते 7 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे आणि या कर्जमाफीबाबतच्या पुढच्या यादीबाबतची देखील महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करत आहोत। तर लक्षात घ्या, यातील महत्त्वाची अपडेट आजपासून राज्यातील 6,50,000 ते 7 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं होतं की जवळपास 5028 कोटींची राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडली आहे। यामध्ये 6.5 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांनी ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली होती त्यांना पैसे जमा झालेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची यादी आली, त्यामध्ये जवळपास 13 ते 14 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि यामुळेच ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांची कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नव्हती त्यांना आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू होऊन येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये त्यांच्या देखील बँक खात्यावरचा जो त्यांच्या सातबाऱ्यावरचा बोजा आहे तो बोजा संपूर्णपणे कमी होऊन त्यांना कर्जमुक्ती मिळणार आहे, ज्याची ते वाट पाहत आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या यादीची देखील प्रक्रिया सुरू होणार आहे। आता ही कर्जमाफीची दुसरी यादी याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की दुसरी असू द्या तिसरी असू द्या म्हणजे पुढची यादी कधी येणार? तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीमध्ये जवळपास सरकारच्या सांगण्यानुसार जवळपास राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। या 56 लाख शेतकऱ्यांपैकी 23 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांनी त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच की जे रेग्युलर कर्ज भरतायत। आता राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत देखील निर्णय होणार का? म्हणजेच की कर्जमाफी अंतर्गत जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांचे अनुदान वाढणार का? या संदर्भात आपण पाहिलं होतं की दिनांक 13 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक शेतकरी नेते असतील आणि आपले राज्याचे कृषी मंत्री असतील, सहकार मंत्री आणि महसूल मंत्री यांची पार पडली, ज्यामध्ये 30 ऑगस्टच्या आधी आम्ही याबाबत निर्णय घेऊ। पुढील आठवड्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये जी शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे याबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ अशी माहिती शेतकरी नेत्यांच्या वतीने देण्यात आली आहे आणि म्हणूनच येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातील मीटिंग पार पडणार आहे आणि ही मीटिंग पार पडल्यानंतर या 23 लाख शेतकऱ्यांबाबत हे जे 23 लाख शेतकरी आहेत की ज्यांनी त्यांचे कर्ज रेग्युलर नवे जुने केले आहे यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता या शेतकऱ्यांचा निर्णय होणार म्हणजे हे 23 लाख शेतकऱ्यांची यादी लगेच येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। आता पुढच्या यादीबाबत काय झालंय की या 56 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांची यादी सरकारने पुन्हा एकदा बँकांकडे पाठवली होती। आता हे 12 लाखांची यादी का पाठवली? तर या शेतकऱ्यांचं काही प्रमाणामध्ये कर्ज खाते क्रमांक मॅच होत नव्हता, त्यांचं नाव मॅच होत नव्हतं किंवा त्यांची कर्जमाफीची रक्कम असेल, यामध्ये तफावत दिसल्यामुळे सरकारने पुन्हा या याद्या बँकेकडे पाठवल्या आणि बँकांनी त्यामध्ये दुरुस्ती करून त्या याद्या परत आता सरकारकडे पाठवल्या आहेत आणि म्हणून हे जे 12 लाख शेतकऱ्यांच्या याद्या आहेत त्यांची नावं देखील लगेच येण्याची शक्यता कमी आहे। मग आता पुढच्या यादीची प्रक्रिया सुरू झाली आहे। पुढची यादी येणार कोणाची? तर या पुढच्या यादीमध्ये राज्यातील जवळपास
3,69,000 शेतकरी असणार आहेत. आणि मग हे 3,69,000 शेतकरी कोण आहेत? तर हे आहेत ज्यांच्यावर 2 लाखांपेक्षा अधिकचे कर्ज आहे. म्हणजेच की राज्याची दुसरी जी प्रक्रिया आहे OTS ती या ठिकाणी लॉन्च होण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये ज्या ज्या बँका असतील, ज्या ज्या सोसायट्यांमध्ये जे शेतकरी आहेत की ज्यांच्यावरती 2 लाखांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, अनेकांनी मला विचारलेला प्रश्न म्हणजे आमच्याकडे 2017चे कर्ज आहे, 16चे आहे, 15चे आहे, तुम्ही यामध्ये पात्र राहत नाही. हे कर्जमाफीच्या GR नुसार 2019 नंतर तुम्ही कर्ज उचललेलं असावं आणि त्यानंतरचे जे शेतकरी आहेत तेच केवळ पात्र असणार आहेत. म्हणून या 3,69,000 जे शेतकरी आहेत ते असे आहेत की ज्यांनी 2019 नंतर कर्ज घेतलं होतं, परंतु त्यांची कर्जाची आणि थकबाकीची रक्कम मिळून हे 2 लाखांपेक्षा वरती गेलं आहे. तर त्या शेतकऱ्यांना आता या टप्प्यामध्ये त्यांची यादी येऊन त्यांची प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच की त्यांनी त्यांची जी काही वरची रक्कम आहे ती वरची रक्कम बँकांमध्ये आणून भरायची आणि त्यानंतर सरकारच्या वतीने 2 लाख रुपये जी रक्कम आहे ती त्यांच्या कर्ज खात्यामध्ये टाकून त्यांचा देखील 7/12 त्या ठिकाणी कोरा केला जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल किंवा या योजनेबाबतचे रेग्युलर अपडेट आपण दररोज जाणून घेतोय, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनामधील जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी मांडतोय. आता यामध्ये मागण्या काय आहेत सरकारकडे? तर यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची मागणी म्हणजे 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान. ही मागणी आपण पहिल्या दिवसापासून करतोय, अजूनही आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची मागणी लक्षात येत आहे, ते म्हणजे की 2019च्या 17च्या या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले अनेक शेतकरी आहेत की ज्यांना या कर्जमुक्तीची अत्यंत नितांत गरज आहे. आणि या शेतकऱ्यांचा देखील सरकारने विचार करायला हवा आणि या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीचा कशा पद्धतीने लाभ देता येईल याबाबत विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा ते देखील शेतकरी कोलमडून गेले आहेत. त्यांना मागच्या दोन्ही वेळी कर्जमाफीपासून त्यांना लाभ मिळाला नाही आणि अजूनही त्यांच्या कर्ज खात्यावरती रक्कम आहे अशी आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा सरकारने नक्कीच विचार करून त्यांना देखील या कर्जमाफी अंतर्गत पात्र करावे अशी देखील मागणी होत आहे. तुमच्या कर्जमाफीबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत